शिवजयंतीचे औचित्य साधून नारायणगाव तालुका जुन्नर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी गडापर्यंत महिला बाईक रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले। नारायणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील NSS, NCC व क्रीडा विभागाच्या वतीने तसेच सावित्रीबाई फुले विकास मंच, इंद्रधनु ग्रुप, रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने या महिला बाईक रॅलीचे शिवजयंती दिनी म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता आयोजन करण्यात आले। यामध्ये सुमारे 500 महिला विद्यार्थिनी तसेच युवती उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका राजश्री बोरकर व प्रियंका आकाश बोरकर यांनी दिली आहे। आज नारायणगाव महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक GB घुले, राष्ट्रीय योजना पुणे जिल्हा समन्वयक प्राचार्य डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर, प्राचार्य डॉक्टर मंगल डोंगरे, प्राचार्य डॉक्टर अनुराधा टाकळकर, प्राचार्य डॉक्टर स्वप्नील कांबळे, प्राचार्य ओंकार मेहर, प्राचार्य डॉक्टर मधुरा काळभोर, प्राचार्य वैशाली मोढवे, प्राचार्य सुप्रिया निंबाळकर, प्राचार्य निकिता कुराडे, प्राचार्य पूनम काटे, प्राचार्य सविता खरात, प्राचार्य पवित्रता भालेराव, डॉक्टर सारिका जगदाळे, प्राचार्य मनीषा गिरी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या। याच बातमीची थेट दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय नारायणगाव या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत। ह्या जमण्यामागे उद्देश असा आहे की नारायणगाव महाविद्यालय, त्याचप्रमाणे नारायणगावातील सुप्रसिद्ध असा महिलांचा इंद्रधनु ग्रुप, त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना नारायणगाव महाविद्यालय, तसेच रोटरी क्लब नारायणगाव हायवे, तसेच सावित्रीबाई फुले महिला विचार मंच यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त एक मोठी रॅली होतीये। त्या रॅलीचं नाव आहे शिवरॅली। या शिवजयंतीच्या निमित्ताने नारायणगाव ते शिवनेरी किल्ला आणि पुन्हा नारायणगाव अशी खास महिलांसाठी बाईक रॅली होतीये आणि या बाईक रॅलीमध्ये हे सर्वजण सहभागी आहेत, हे सगळेजण आयोजक आहेत। आपण सुरुवात करूया। माझ्याबरोबर उपप्राचार्य माननीय प्राध्यापक घुले सर आहेत। तर काय सांगाल या रॅली मागचा उद्देश काय? 19 तारखेला आपल्या महाविद्यालयातून जी महिलांची रॅली शिवनेरीपर्यंत जाणार आहे, त्या रॅलीमध्ये ज्या आमच्या विद्यार्थी सहभागी होणार आहेत, त्या दृष्टीनं आमच्या महाविद्यालयाला एक चांगल्या प्रकारचं त्यांनी सन्मान दिलेला आहे। ही रॅली अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी होत आहे। या रॅलीमध्ये अनेक महिलांचा समावेश असल्यामुळे ते एक प्रकारचा एक सामाजिक संदेश त्या ठिकाणी जाणार आहे। राजश्री बोरकर ही सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी उपाध्यक्ष आणि एक परखड असं वक्तृत्व असणाऱ्या आमच्या राजश्री, काय सांगाल या रॅली मागचा आपलं हेतू काय? जय जिजाऊ, जय शिवराय। 19 तारखेला शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्यानिमित्त ही रॅली आयोजित केली गेलेली आहे। शिवाजी महाराज ही महाराष्ट्राचीच आनबान शान नाही तर भारताची आनबान शान आहे। आज विदेशातही महाराजांचा द मॅनेजमेंट गुरु ऑफ शिवाजी यांचा अभ्यासक्रम शिकवला जात आहे, म्हणजे महाराजांची ख्याती किती आहे। आणि ते महाराज आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात जन्मले आहेत याचा आपल्याला अभिमान आहे। परंतु काही लोकांनी त्यांची जन्मभूमी बदलली आणि कोकणात नेऊन घातलेली आहे। पुढच्या पिढीपर्यंत हा विचार गेला पाहिजे की शिवाजी महाराज हे शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये जन्मलेले आहेत आणि म्हणून जुन्नर तालुक्यातील महिलांनी याच्यासाठी आणि तरुणांनी याच्यासाठी पुढं आलं पाहिजे आणि त्यांच्या शिवजयंतीला आपण सगळ्यांनी त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी रॅली आयोजित केली गेलेली आहे, त्यात सहभागी झाले पाहिजे। हा त्यामागचा उद्देश आहे। पुढच्या पिढीसाठी हा एक चांगला संकल्प मांडला जाणार आहे आणि पुढच्या पिढीला हा विचार पोहोचवला जाणार आहे, त्यासाठी हा रॅलीचा उद्देश आहे। तरी सर्वांनी, आता आम्ही महिलांसाठी युवतींसाठी काढली होती, पण अनेक तरुणसुद्धा यात सहभागी होण्याची इच्छुक आहेत, ते सुद्धा आपल्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। असे हा रॅलीचं आयोजन आणि नियोजन केलं गेलेलं आहे। ही रॅली नारायणगाव येथील शेवंताई पेट्रोलियमपासून नारायणगावच्या बाजारपेठेतून पश्चिम वेशीपर्यंत जाऊन पुढे शिवनेरीला जाणार आहे, पायथ्याशी जाणार आहे। तिथे शिवाजीच्या पुतळ्यांची आरती होणार आहे आणि नंतर ह्या रॅलीची सांगता होणार आहे। धन्यवाद। या रॅलीचा उद्देश सांगतायत आपल्याला या नुकत्याच सामाजिक क्षेत्रात ज्यांचं पदार्पण होतंय, प्रियंका आकाश बोरकर, काय सांगाल नेमका उद्देश काय आपल्या रॅलीचा?
उद्देश आत्यांनी पूर्णपणे सांगितलंय. जय जिजाऊ जय शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव आहे हा जन्माचा. त्यामुळे सर्व युवतींनी एकत्र येऊन जी ऊर्जा मिळते ती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर गेल्यावर जी ऊर्जा मिळते ती सर्व स्त्रियांनी माझ्यापर्यंत मला सांगितलं की युवतींनी सांगितलं की आपण एक रॅली काढूया. तिचं 60 एक मुली पहिल्या जमल्या, पण आता तिचं रॅलीचं रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात होतंय. हा त्याच्या मागचा उद्देश होता की शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात आपणही साजरा करावा, आपल्या नारायणगावातून साजरा व्हावा, हाच तो उद्देश एक होता. राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा संयोजक माननीय प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर आहेत. सर, काय सांगाल या रॅलीबद्दल? नारायणगाव शहरातून ही निघणारी रॅली ही नारायणगाव कॉलेजच्या इतिहासामध्ये पहिलाच ऐतिहासिक क्षण या ठिकाणी निर्माण होतो. प्रियांकाताई बोरकर या ठिकाणी प्राधान्याने लीड घेत असल्या तरी आपल्या नारायणगाव परिसरातील महिलांचा असणारा जो ग्रुप आहे इंद्रधनुष्य ग्रुप, तसेच सावित्रीबाई फुले विचारमंच जो आहे ही या रॅलीचे प्रायोजक असणार आहेत. आणि त्यांनी गावातील युवतींना असतील, महिला भगिनींना असेल एक आव्हान केलं आहे. आणि त्या आव्हानापैकीच एक आमचं नारायणगावचं असणारं ग्रामोन्नती मंडळाचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव या महाविद्यालयामधला असणारा क्रीडा विभाग असेल, राष्ट्रीय सेवा योजना विभाग असेल आणि राष्ट्रीय छात्रसेना विभाग असेल, या सर्व विभागातील मुली विद्यार्थिनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळं निश्चितच आम्हाला या सामाजिक कार्यक्रमामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा जोपासण्याची एक संधी या रॅलीच्या माध्यमातून मिळते आहे. म्हणून सहभागी होणाऱ्या या सर्व गटांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि ही रॅली चांगल्याच पद्धतीने यशस्वी कशी होईल यासाठी आपण उत्तम पद्धतीने नियोजन करून यशस्वी करूया. या नारी शक्तीच्या निमित्ताने किंवा या बाईक रॅलीच्या निमित्ताने एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी या सर्व महिलांमध्ये निर्माण होणार आहे, अशीच आशा आपण या निमित्ताने बाळगूया. कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वासगे, आपला आवाज, नारायणगाव.